एका रांगेत हो, तिच्या मागे हो. नमस्कार बाळमित्रांनो. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बघा आज आपण इंग्लिशचा वी लर्न इंग्लिश वी लर्न इंग्लिशचा 45वा जो भाग आहे एपिसोड तो आज आपण बघणार आहोत. वी लर्न इंग्लिश. याच्यामधला 45वा भागात आपण बघणार आहोत. आतापर्यंत आपले 45 भाग झाले है ना. बघा याच्यामध्ये प्रश्न विचारलं त्याचं उत्तर कसं द्यायचं बघा. वेअर डू यू लिव्ह. वेअर डू यू लिव्ह. लक्ष द्या, अगोदर समजून घ्या, लगेच लिहायची घाई करू नका. त्याचं उत्तर काय, प्रश्न काय समजून घ्या. वेअर म्हणजे कोठे, डू यू लिव्ह कोठे राहतोस, तू कोठे राहतोस. ह्याचं उत्तर काय येईल मग सांगा. आय लिव्ह इन जांभरुण नावजी. जांभरुण नावजी एवढं मोठं नाव आहे ना. आय लिव्ह इन जांभरुण नावजी. हा झाला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न. वेअर डज your friend, where does your friend live. प्रश्न समजला पाहिजे आपल्याला. काय म्हणतो इथं, where does your friend live. सांगा तुझा मित्र कुठे राहतो. हा, तुझा मित्र कुठे राहतो. पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलंय, तू कुठे राहतो. आता इथं तुमच्याच गावचा मित्र असू शकेल का. एखाद्या वेळेस तुमचा जांभरुण जिल्ह्याचा असू शकतो है ना, किंवा दुसऱ्या एखाद्या गावचा तुमचा मित्र तुमच्या वर्गामध्ये सुद्धा असू शकतो. वेअर डज युअर फ्रेंड लिव्ह. तुमचा मित्र कुठे राहतो. तर इथे लिहायचं तुम्हाला. काय लिहायचं बरं. इथं बघा एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचा मित्र जर मुलगा असेल तर काय येईल, ही इज. आणि मुलगी असेल तर शी इज. तुम्हाला तुमच्या वर्गातली मैत्रीण मुलगी असू शकते, तुमच्या जी तुमची मैत्रीण आहे आणि तुमच्या शेजारी राहते किंवा तुमच्या गावात राहते, तर काय म्हणणार तुम्ही. आणि ती जर तुमची चांगली मैत्रीण असेल तर काय म्हणणार तुम्ही, शी इज. काय म्हणणार, शी इज लिव्ह इन जांभरुण नावजी. आणि मुलगा असेल तर काय म्हणणार, ही इज lives in काय, जांभरुण नावजी. जांभरुण नावजी. बघा आता इथं मुलगी असेल तर काय सांगा. याच्याच खाली शी. काय म्हणत गेलो आपण, ची. आणि इथं लिहिलं आपण तो कुठे राहतो, जांभरुण नावजी. आता इथं मुलगी असल्यामुळे काय करू आपण, शी इज लिव्ह इन जांभरुण नावजी. समजले इथपर्यंत. समजलं श्रीतेज. आता तिसरा प्रश्न काय सांगा. तिसरा प्रश्न, वेअर इज युअर बॅग. वेअर इज युअर बॅग. म्हणजे काय रे, कोण सांगते. वेअर
युअर बॅग म्हणजे काय? तुझी स्कूल बॅग कुठे आहे? हा तुझी बॅग कुठे आहे? सांगा उत्तर. सांगा मगाशी घेतलं ना. हा My bag is school bag. Is in the classroom. आता याचं उत्तर कसं येईल? माय Bag. माय Bag माय बॅग इज in the classroom. माय बॅग इज In the classroom. इन द क्लासरूम. इन द Classroom. क्लासरूम. बघा स्पेलिंग क्लासरूमची पाठ असली पाहिजे. हा आता ह्यालाच कसं लिहिता येते? अनेका पद्धतीने इट इज काय वापरून लिहिता येते? It is. It is. In the classroom. It is in the classroom. असं सुद्धा या पद्धतीने आपल्याला लिहिता येतं. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. चौथा प्रश्न काय आहे? वेअर इज युअर बुक? वेअर इज युअर बुक? काय इंग्रजी उत्तर? हा प्रश्न समजला का तुम्हाला? वेअर इज युअर बुक? हा सांग. My book is in the. नाही या हा प्रश्न वाच. प्रश्न काय आहे तो हा? प्रथमेश म्हणून म्हटलं तो असं बसायला. वेअर इज युअर बुक? हा तुझे पुस्तक कुठे आहे? My book in the. माय बुक इज My book is in the school bag. हा व्हेरी गुड. हा प्रथमेश कसं येईल? आणखी वेगळ्या पद्धतीने कसं येईल? माय बुक इज ऑन द टेबल. My book is on the table. Yeah. My book is in the chair. My book under the chair. हा माय बुक इज Under the chair. इन द स्कूल बॅग असं सुद्धा येतं आणि ऑन द टेबल असं सुद्धा येईल है ना. टेबलाच्या जवळ असेल तर नियर द टेबल. बोलू नको, लक्ष द्या इकडे. प्रश्न समजला? माय बुक इज इन माय बुक इज इन स्कूल बॅग. स्कूल बॅग माझे पुस्तक कुठे आहे? School bag. स्कूल बॅगच्या मध्ये. बघा इज इन म्हणजे काय रे हे? स्कूल बॅगच्या आत. इन म्हणजे आत. आता ह्यालाच आणखी वेगळ्या पद्धतीने उत्तर देता येते. इट इज सांगा कसं It देता येईल? is in the school bag. हा. It is in the It is in the school bag किंवा it is on the table. लक्षात आलं? It is in the school bag. School bag किंवा sack SACK. हा? It is in the sack. It is in the school bag. शाळेच्या बॅग मध्ये. माझं पुस्तक कुठे आहे? शाळेच्या बॅग मध्ये. लक्षात आलं? मग इथं बुक नाव घेतलं का आपण? नाही. पण काय आलं याचा अर्थ? ते कुठं आहे? शाळेच्या बॅग मध्ये. वेअर इज युअर बुक? त्याचं उत्तर कसं येऊ शकते? इट इज इन द स्कूल बॅग. इट इज इन द स्कूल बॅग. लक्षात आलं? पुढचा प्रश्न, पाचवा प्रश्न बघूया. वेअर इज युअर पेन्सिल? वेअर इज युअर पेन्सिल? सांगा. वेअर इज युअर पेन्सिल? सांगा कसं येईल? याचं उत्तर कसं येईल? वेअर इज युअर पेन्सिल? चौथा वर्ग, पाचवा वर्ग सांगा. लवकर लवकर. वेअर इज युअर पेन्सिल? It is in the school bag. स्कूल बॅग. बर आणखी तुमची पेन्सिल स्कूल बॅग मध्येच असते का कशात असते? हा It is in the compass. हा व्हेरी गुड. इट इज इन द कंपास. इट इज इन द कंपास. कसं येईल?
कंपास बॉक्स. माय पेन्सिल इज इन द कंपास बॉक्स. माय पेन्सिल इज ऑन द टेबल. माय पेन्सिल इज इन माय स्कूल बॅग. माय पेन्सिल इज माय फ्रेंड स्कूल बॅग. माय पेन्सिल इज Under the chair. द माय फ्रेंड स्कूल बॅग. तुमची पेन्सिल तुमच्या मित्राच्या बॅग मध्ये सुद्धा असू शकते. समजलं सर्वांना? लक्षात आलं? आता याच्यानंतर आपण इज, ऑन, अंडर आणि नियर हे शिकणार आहोत पुढच्या पाठात. पुढच्या पाठ. आलं लक्षात? आपण काय शिकलो मग आज? हे 5 प्रश्न समजले की त्याचं उत्तरही तुम्हाला समजतं आणि त्याचं उत्तरही आपल्याला पटपट घेता येते. फक्त या प्रश्नामध्ये काय करायचंय, मुलगा असेल तर ही वापरायचा आणि मुलगी असेल तर ती वापरायचा. आलं लक्षात? ओके, थँक्यू. हा, लिहून घ्या तर सर्वांनी.